महाविकास आघाडीचं लोकसभेचं यश विधानसभेला टिकवता आलं नाही. राज्यात मवियाचा दारुण पराभव झाला. त्यात शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावं लागलं. पण पराभव मागे सारून शरद पवार दुसऱ्या दिवशी पुन्हा लोकांमध्ये उतरले. एकीकडे लोकांचे प्रश्न सोडवून पुन्हा लढायला पवार सज्ज झालेत, तर दुसरीकडे पक्षांतर्गत बदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठ्या बदलांची शक्यता आहे. पण शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा का सुरू झाली आहे? नेमके हे बदल कुणाच्या बाबतीत होऊ शकतात? काय आहे ही चर्चा? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार उरलेल्या सहकाऱ्यांसोबत आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक लढले. राज्यात झंझावाती प्रचार करूनही विधानसभेला पक्षाच्या वाट्याला मोठं अपयश आलं. पण हा पराभव बाजूला सारून शरद पवार पुन्हा लढाईची तयारी करतायत. त्यासाठी पवार पक्षात मोठे बदल करतील असं बोललं जातंय. शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या या 2 दिवसीय बैठकीला शरद पवारांसह राज्यातले बडे नेते उपस्थित असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षातल्या विविध पदांवर यावेळी बदल केले जाण्याची शक्यता आहे. युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष आणि विविध सेल प्रमुख या पदांवर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ही बैठक 2 दिवसीय असणार आहे. यात 8 जानेवारीला सर्व सेलचे प्रमुख, आमदार, खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होईल. तर 9 जानेवारीला शरद पवार आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पक्षातील प्रमुख बदल करण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे. खरं तर शरद पवारांच्या पक्षाचा विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून नवख्या रोहित पाटील यांची निवड करून शरद पवारांनी या बदलाचे संकेत दिलेत. त्यामुळे पक्षात बदल होण्याच्या चर्चेला आणखी बळ मिळाले. यात मोठी चर्चा आहे ती जयंत पाटील यांची. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शरद पवार यांच्या भाकरी फिरवण्याच्या निर्णयामुळे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काही निर्णय घेतला जाईल का, याबाबत चर्चा सुरू झाल्यात. पण शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे दिग्गज शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेल्यावरही जयंत पाटील मात्र शरद पवारांसोबत राहिले. तसंच जयंत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही बघितलं जातं. त्यामुळे पक्षातून जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहावे असा सूर निघतोय. त्यामुळे जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. पण इतर पदांवर शरद पवार कुणावर जबाबदारी टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे. त्यामुळे काही नेते, आमदार यांचा कल अजित पवारांकडे जाण्याचा आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता शरद पवार पक्षांतर्गत मोठे बदल करू शकतात असं बोललं जात आहे. शरद पवार भाकरी कशी फिरवणार हे पाहण्यासाठी 8 आणि 9 जानेवारीची वाट पाहावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? कोणते बदल पवार करू शकतात? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.